दुसरा एक कार्यक्रम कोंडाळीला आहे, कसं काय नियोजन? माननीय पंतप्रधान सकाळी 8:40ला नागपुरात लँड होतात. 8:40ला लँड झाल्यानंतर ते 9 वाजेपर्यंत स्मृती मंदिरला जातील. 15 मिनिट स्मृती मंदिरला राहतील. स्मृती मंदिरमधून ते 15 मिनिटांनी दीक्षाभूमीला जातील. दीक्षाभूमीला 9:30 ते 9:45 राहतील आणि 9:45ला त्यांचा जो प्रमुख कार्यक्रम आहे माधव नेत्रालयाचा, त्या कार्यक्रमाला निघतील. 10 ते 11:30 ते त्या कार्यक्रमामध्ये आहेत. त्यानंतर पुन्हा एअरपोर्टला जातील. एअरपोर्टवरून कोंडाळीला म्हणजे बाजारगावला सोलर इंडस्ट्रीजमध्ये त्यांचा कार्यक्रम आहे. तिथून हेलिपॅडनी एअरपोर्टवरून हेलिपॅडनी सोलर इंडस्ट्रीला जातील आणि सोलर इंडस्ट्रीला 40 मिनिट त्यांचा कार्यक्रम आहे. डिफेन्सचे काही प्रोजेक्टच्या बद्दलचे विषय आहेत, ते झाले की ते पुन्हा नागपूर एअरपोर्टवर येऊन हेलिकॉप्टरनी 1:40 त्यांचं उड्डाण वापस हे दिल्लीला आहे. नाही, माधव नेत्रालयाच्या कार्यक्रमाला 3,500ची व्यवस्था केलेली आहे. तो कार्यक्रम 3,500च्या वरती नाही, तेवढ्याच पासेस वाटप झालेले आहे. मात्र बाकी ठिकाणी माननीय पंतप्रधान हे स्वतः राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक आहे. ते प्रचारक होते आणि संघाची शताब्दी वर्ष सुरू होत आहे. ते गुढीपाडव्याला सुरू होत आहे. त्यामुळे गुढीपाडव्याला नूतन वर्षाला संघ शताब्दी वर्ष सुरू होत असताना माननीय पंतप्रधान नागपुरात येत आहेत, याच्याबद्दल कार्यकर्त्यांमध्ये जनतेमध्ये अत्यंत आनंदाची लहर आहे. त्यामुळे पंतप्रधान ज्या ज्या मार्गाने जातील त्या मार्गाने प्रचंड स्वागत हे भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते करणार आहे. जनमानसाला आम्ही आपल्या मार्फत आवाहन करतो की आपल्या देशाचे पंतप्रधान नवीन वर्षाच्या सुरुवातीला नागपुरात येत आहेत. त्यांचं स्वागत हे भव्य प्रमाणात चौकांमध्ये झालं पाहिजे. अजूनही रूट नक्की झालेला नाही आहे, कारण SPG आज आलेली आहे. SPG आता रूट नक्की करेल. रूट नक्की झाल्यानंतर त्या रूटवरती स्वागताची व्यवस्था भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते भव्य प्रमाणात करतील.